मराठी भाटांबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेनं बजावल्या 476 दुकानदारांना नोटिसा. मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून आता ठाणे महानगरपालिकेनं देखील मागील काही दिवसांपासून दुकानदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत 476 दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्यात. मराठी पाट्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र दुकानं आणि आस्थापना अधिनियम 2017 मधील कलम 36 क नुसार दुकानं व आस्थापना यांचे नामफलक मराठीत असणं बंधनकारक आहे. त्यानुसार ठाणे महापालिका हद्दीतील 9 प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर नामफलक मराठीत आहेत का याबाबतची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांच्यामार्फत दुकानं व आस्थापना यांचे नामफलक मराठीत असतील याची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार 9 प्रभाग समिती अंतर्गत सहाय्यक आयुक्तांमार्फत त्या ठिकाणच्या आस्थापना तपासल्या जात असून ज्या आस्थापनांवर मराठीत उल्लेख नसेल अशांना नोटिसा बजावण्यात जात आहेत. सोशल मीडियावरून सकल हिंदू समाजाचे विजय त्रिपाठी यांना जीवे मारण्याची धमकी. वागळे पोलीस स्टेशनला दिलं निवेदन. 11 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सकल हिंदू समाज तसंच भाजपचे उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांना येऊर मामाभांजे परिसरातील अनधिकृत दर्गा हटवा अशी मागणी केली. या संदर्भात वनविभाग उपसंचालक अधिकारी उदय ढगे यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. मात्र यानंतर सोशल मीडियावर विजय त्रिपाठी यांना जीवे मारण्याची पोस्ट करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या कमेंटमध्ये सद्दाम खान असं या इसमाचं नाव असून त्यांनी अपशब्द वापरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या संदर्भात विजय त्रिपाठी यांनी वागळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काबदुल्ले यांची भेट घेत त्यांना निवेदन देत लेखी तक्रार दाखल केली आहे. येणाऱ्या काळात आरोपींवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली असून संपूर्ण तपास करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलं आहे. यावेळी विजय त्रिपाठी यांनी माध्यमांशी बोलताना हा विषय संपूर्ण ठाणेकरांचा असून या सर्वांसाठी आपण लढत असून आपल्याला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी सकल हिंदू समाजाच्या वतीनं केलं आहे. बस रेडी सर, काय सांगाल? तुम्हाला धमकीचा मेसेज आलेला आहे आणि तुम्ही तक्रार दाखल करा. काय नेमकं सँडी खालती घे थोडं. हां बस. काल आपल्या सर्वांना माहिती असेल का आपण येऊर विभागाच्या उपसंचालकांना पत्र दिलं होतं का मामा भांजे याच्यावरती जे अनधिकृत बांधकाम आहे त्या मजाराच्या आजूबाजूला त्याच्यावरती कारवाई व्हावी असं नॅशनल थ्रेड आहे असं स्वतः पत्र यांनी दिलं होतं एअरफोर्स डिपार्टमेंटनी. त्याच्यानंतर काही वेळातच मला एका वृत्तवाहिनीच्या मॅसेजवर असं मॅसेज देण्यात आलं की तू खूप मोठा शाणे झाले आणि अश्लील शिव्या पण होते त्याच्यात. सद्दाम खान करून त्याचं नाव आहे की तू खूप मोठा झालेला आहे, तुझं वरचं तिकीट कापावं लागेल, त्या बाबतीत बोलू नको. तर माझं असं मत आहे की अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. पण आज मी वागळे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना व ACPंना निवेदन दिलेलं आहे की यांनी जी धमकी दिलेली आहे याच्या मागे कोण एखादी आतंकवादी संघटना तर नाही आहे याची माहिती घ्यावी. व विजय त्रिपाठीचा हा काही घरातला काम नव्हता, हा देशहिताचा काम आहे, हा ठाणेकरांच्या हिताचा काम आहे. जर राबोडीसारख्या परिसरात ISISचे 9 आतंकवादी भेटतात, पडग्यासारख्या ठिकाणी 19 आतंकवादी आपल्याकडे भेटतात, तर एक दक्ष ठाणेकर नागरिक या नात्याने जर मी पत्रव्यवहार करत असेल आणि जर एखादी अशी धमकी येत असेल तर या धमक्यांना मी भीक घालत नाही. यासाठी आज आम्ही पत्र देऊन बाबा हा संबंधित सद्दाम खान जो आहे ज्याच्या हातात एक रायफल पण आहे, त्यांनी त्या रायफलमध्ये अशी धमकी इन शॉट देतो आहे का तुला वरचा तिकीट कापावं लागेल, तर अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. फक्त तो कोणत्या ISIS संघटना किंवा ISIच्या संघटनेच्या संबंधित तर नाही आहे याची माहिती पोलिसांनी घ्यावी व त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं आज आम्ही पत्र दिलेलं आहे. आणि सकल हिंदू समाजाला मी आज हे आव्हान करेन का तुम्हीही या आंदोलनाला आमच्यासोबत या, आपण एकत्र हा लढा देऊ. एक भारतीय नागरिक म्हणून आपण हा लढा देऊ. हा एखाद्या वैयक्तिक प्रश्न नाही आहे, हा फक्त ठाणेकरांच्या हितासाठी व देशहितासाठी विषय आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2023 संकलन कार्यक्रम सोमवारी 11 डिसेंबर रोजी दुपारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या राष्ट्रीय कार्यक्रमास दात्यांनी उदंड असा प्रतिसाद दिला.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव, भिवंडी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप आदींसह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते. यावेळी ध्वजदिन निधीबाबत अधिक माहिती देण्यात आली. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2023च्या निमित्ताने आज शुभारंभाचा कार्यक्रम आहे. या माध्यमातून आपण दरवर्षी शासकीय कर्मचारी, नंतर स्वयंस्फूर्तीने जे आलेले इतर नागरिक आहेत किंवा इतर संस्था आहेत, जसं कर्मचारी पत्रकार संघाला आज पत्रकार संघाने आज मेजरली कॉन्ट्रीब्युशन दिलं. तर विविध माध्यमातून या ध्वजदिन निधीचे मध्ये कॉन्ट्रीब्युशनचे जे व्यक्ती देतात त्या सर्वांचा आभार मानतात, त्या सर्वांना शुभेच्छा देतात, त्यांचे आभार व्यक्त करणं आणि पुढील वर्षासाठी आपण संकल्प करणे की आपल्या या सर्वांच्या माध्यमातून सेनेसाठी आपण कॉन्ट्रीब्युशन करू, काहीतरी आपलं योगदान देऊ ॲज अ कॉमन सिटीजन म्हणून. यासाठी आजचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. या निमित्ताने आज एक पुस्तक प्रकाशन देखील झालेलं आहे. त्याच्यामध्ये जे काही आपले महाराष्ट्रामध्ये जे काही वीरगती प्राप्त झालेले असतील किंवा ज्यांनी मेजर कॉन्ट्रीब्युशन भारताच्या विविध विषयांमध्ये दिलेलं आहे त्या सर्वांचं पुस्तक एक प्रसिद्ध झालेलं आहे. त्यानंतर या निमित्ताने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडनं वीरपत्नींना जमीन वाटण्याचं देखील आम्ही काम करत असतो आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचं देखील आम्ही काम करत असतो. तर आजच्या निमित्ताने हे सर्व सेलिब्रेशन आहे आणि पुढील वर्षासाठीचा हा शुभारंभ. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कसूरदार वाहन चालकांविरोधात मोटार वाहन कायद्यान्वये दंड आकारला जातो. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून दंडाचं चलन वाहन चालकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवून दंडाची रक्कम वसूल केली जाते. जे वाहन चालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात अशा वाहन चालकांवर खटला दाखल करण्यात येतो. मात्र अशी अनेक प्रकरणं प्रलंबित असून ती प्रकरणं निकाली काढण्यासाठी न्यायालयाकडून दर 3 महिन्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केलं जातं. परंतु त्याला वाहन चालकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्यानं यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे आणि वाहतूक विभाग ठाणे शहर यांच्या वतीनं नागरिकांना राष्ट्रीय लोक अदालतीचं महत्त्व पटवून देणं आणि त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या खटल्यांमध्ये तडजोड घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याकरिता 6, 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी पोलीस उपायुक्त कार्यालय 3 हात नाका येथे हेल्थ ब्रेक सुरू केला होता आणि त्यावर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूकही करण्यात आली होती. या कालावधीत जास्तीत जास्त वाहन चालक, सर्वसामान्य नागरिकांना लोक अदालत तसंच त्यांच्या विरोधात दाखल दाखल्यांमध्ये तडजोडअंती दंडाची रक्कम कमी होईल याचं महत्त्व पटवून देण्यात आलं होतं. त्यास अनुसरून 9 डिसेंबर रोजी ठाणे आयुक्तालयातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यापूर्वीच हेल्पडेस्कच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला लोक अदालतीचं महत्त्व पटवून देण्यात आलं असल्यानं यावेळी ठाणे आयुक्तालयात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ठाणे वाहतूक विभागातील एकूण 18 युनिटमध्ये दाखल असलेल्या खटल्यांपैकी 5,338 खटले लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आले आणि 38,02,100 इतका दंड गोळा करण्यात आला. तसंच 1 डिसेंबर रोजी लोक अदालतीसंदर्भात पाठवण्यात आलेल्या नोटीसमुळे 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर या 9 दिवसांच्या कालावधीत एकूण 1,64,406 चलनांची 1,08,58,150 इतक्या दंडाची रक्कम वाहन चालकांनी थेट भरली.
अशा प्रकारे यावेळच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1,46,60,250 इतका दंड गोळा करण्यात आलाय. यावेळी राष्ट्रीय लोक अदालतीला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता प्रलंबित खटले तडजोड अंती न्यायालयात निकाली काढण्याची मोहीम पुन्हा फेब्रुवारी 2024 मध्ये राबवण्यात येणार आहे. तरी ठाणे वाहतूक विभागाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या मोहिमेचा पुरेपूर लाभ घ्यावा. पाहून बऱ्याचशा लोकांना त्या संधीचा फायदा घेता नाही आला, कारण त्यांनी आधी यायला हवं होतं ट्रॅफिक डिपार्टमेंटकडे आपले कागदपत्र जमा करण्यासाठी. ते करता नाही आलं. त्यामुळे माननीय कोर्टाने पुन्हा एकदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हीच मोहीम हाती घेण्याचा निर्देश आम्हाला दिलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही आपल्या माध्यमाने सांगू इच्छितो की आपले जे काही पेंडिंग ई चलान असतील ते चलानच्या कॉपीसह व इतर कागदपत्रांसह आपण आपापल्या हद्दीमध्ये असलेले जे ट्रॅफिकचे जे युनिट्स आहेत त्या युनिट्सच्या ऑफिसमध्ये जाऊन आपण आपले कागदपत्र जमा करावे, जेणेकरून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा ह्या संधीचा लाभ आपल्याला घेता येईल. आणि जे चलान एकूण रक्कम आहे त्याच्यात नक्कीच 30%, 40% किंवा 50% रक्कमसुद्धा कमी होण्याची संधी आपल्याला मिळेल. सर काय हे द्या तुम्ही आवाहन कराल लोकांना? मी आपल्या माध्यमाने 2 गोष्टीचं आवाहन करीन. एक की कोणत्याही ट्रॅफिक डिपार्टमेंटला चलान करून दंडित करणे हे आमचं मूळ काम नाही आहे. आमचं काम आहे ट्रॅफिक नियमन. आणि त्या दरम्यान जे पेंडिंग चलान आहे, पेंडिंग चलान खूप मोठ्या प्रमाणात आहे, ई चलान जे आहेत, ह्या संधीच्या माध्यमाने आपण जास्तीत जास्त जे ई चलान जे आहे ते जर आपण ते खटले निकाली काढले तर आपल्या गाडीचा रेकॉर्ड एकदम क्लिअर होऊन जाईल. आपल्यावर जे नेहमी ती कारवाईचा जो काही हे त्रास असतो, कुठेही सिग्नलवर कोणी थांबवेल आणि ई चलान पेंडिंगच्या बाबतीमध्ये विचारणा होईल, हे सगळ्या त्रासापासून कमी व्हायचं असेल तर या संधीचा आपण जास्तीत जास्त फायदा घ्यावा हेच आपल्याला विनंती करतो. विकसित भारत संकल्प यात्रेला नौपाडा भागात उत्तम प्रतिसाद. आमदार संजय केळकर आणि माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला ठाणे रेल्वे स्टेशन परिसर आणि नौपाडा भागात नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. आज विकसित भारत संकल्प यात्रा लोकमान्य नगर भागात जाणार आहे. पहिल्या सत्रात कोरस टॉवर आणि दुसऱ्या सत्रात लोकमान्य नगर बस स्टॉप येथे या यात्रेचा मुक्काम असेल. शुक्रवार ते सोमवार या काळात विकसित भारत संकल्प यात्रा ठाणे रेल्वे स्टेशन, घंटाळी नाका, मल्हार चौक, हरिनिवास सर्कल या भागात आयोजित करण्यात आली होती. घंटाळी नाका येथील कार्यक्रमात आमदार संजय केळकर, परिवहन समिती सभापती विलास जोशी, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी नगरसेवक संजय वाघोले, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, राजेश मडवी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त गजानन गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे यांनी भेट दिली. या ठिकाणी शपथही घेण्यात आली. नागरिकांनी आयुष्यमान कार्ड नोंदणी, आधार कार्ड अपग्रेडेशन, आरोग्य शिबिर आदी सुविधांचा लाभ घेतला.